जो अफजल खान को फाड़ देता है उसे मेरे शुगर कहते हैं। जो दिल्ली की तख्त हिला देगा उसे हमारे दरांगे पाटिल कहते हैं। हमारे दरांगे पाटिल कहते हैं। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 पाबळ गावातून आलेले की आमचे मराठा समाजाचे जरांगे पाटील साहेब जेव्हा उपोषणाला बसले तर असं लक्षात आलं की गावाखेड्यातल्या लोकांना की जे समाज मराठा समाज बांधव जे मुंबईत जरांगे साहेबांना पाठीमध्ये राहिले त्यांचे जेवणाचे आणि पाण्याचे हाल होत आहेत। म्हणून आम्ही सगळेजण आमच्या पाबळ गावातून जेवणाचे कॅम्प घेऊन इथं मराठा समाजातल्या लोकांना अन्न आणि पाणी देण्यासाठी आले। आणि विशेष म्हणजे पाबळ गावातल्या सगळ्या समाजातल्या लोकांनी चटणी असेल, भाकर असेल, बिस्किटचे पुढे असेल, फरसाण असेल, कोणी 100 रुपये असेल, 500 रुपये असेल, अशा सगळ्या स्वरूपात मराठा समाजाला मदत केलेली आहे। आणि आम्ही जरांगे साहेबांना पाठीमध्ये लावलेले आहे। आणि आमचं आता सगळ्यांचे ठरलेले शिंदी तुटू अगं पारंबी तुटू पण आम्ही इथून जाणार नाही। आरक्षणाचा गुलाल कापडाला लावूनच गावात जाणार, तसं आम्ही मुंबई सोडणार नाही। काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। इथं जे आपण आंदोलनाचं निवेदन झालेलं आहे, काय 2 दिवस पुढे अडचणी आल्या सर्व बांधवांना की पाणी भेटलं नाही, अन्न भेटलं नाही। पण आज आपल्या शेतकरी बांधवाने सगळ्या मराठा बांधवाने की गावखेड्यातनं जे आपल्याला रसद म्हणून भाकरी, चटणी, चपाती, लाडू, डाळीचे लाडू आणले, राजगिरीचे लाडू आणले, आणखीन पदार्थ इथं पोच झाले। एवढे पदार्थ झाले की खायला पण शिल्लक राहिले। आणि ह्याच्यामुळंच म्हणतात की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकऱ्याला कुणीच कमी समजू नये। म्हणूनच शेतकरी जगाला सांभाळतोय, पण जगाला कळलं की शेतकऱ्याला कसं सांभाळायचं। आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव देणं किंवा शेतकऱ्याच्या मुलांना आरक्षण देण्याची खरंच गरज आहे। शैक्षणिक आर्थिक आरक्षणाची अत्यंत गरज असल्यामुळं शेतकरी आता आपल्याला मागास म्हणजे शेतकरी मागास झालेला आहे। आणि त्याला कुणबीमधून आपल्याला आरक्षण पाहिजे आणि घेतलंच पाहिजे। सगळेच मराठा समाज गावखेड्यातनं चटणी भाकरी घेऊन आपल्या मुंबईत हजर आहे। गाड्याच्या गाड्या इथं हजर झालेल्या आहेत। आणि मुंबईच्या लोकांना पण आम्ही सूचना दिलेल्या आहे की तुम्ही पण या, आमची चटणी भाकर खाऊन जावा, तुम्ही पण सुखी राहा आणि आम्हाला पण सुखी ठेवा, असं आमच्या मराठा समाजाचं आणि मराठा बांधवाचं म्हणणं आहे। कारण मराठा समाज असा आहे, थोरला भाऊ म्हणून सगळ्याला सांभाळून घेतोय। आणि त्याच्यामुळंच आम्हाला आमच्या गावखेड्यातल्या मुलांसाठी शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे। आणि हे सरकारनं ह्याची दखल घ्यावी आणि ताबडतोब ही लवकरात लवकर मार्ग काढावा। मी मुंबईत आलेल्या सगळ्या मराठा बांधवांना सर्वप्रथम आव्हान करतोय, CST असेल किंवा रेल्वे स्टेशन आहे, समोरचे लोक इथं कुणी गोंधळ घालू नये। रेल्वे प्रशासनाने ही जागा दिली, पण काही लोक काही लोक पटरीवर गेल्याचं कळालं होतं, पडून द्या। आणि त्यावेळेस आम्ही तत्काळ दादाकडे हा मेसेज आल्यानंतर आम्ही इथं आलो। माईकवरून सगळ्याला आव्हान केलं, भोंगा लावून, नियम कुणी तोडू नका, रेल्वेच्या रुळावर जाऊ नका, रेल्वे अडवू नका आणि रस्तासुद्धा अडवू नका। पोलीस प्रशासनाला सहकार्य करा। मीडियाचे पत्रकार बांधव, महिला भगिनी, त्यांच्याबद्दल चुकीचं कोणी त्यांच्यासोबत वागू नका, हे सुद्धा आम्ही सांगितलंय। आणि त्याचबरोबर आम्ही सांगितलंय की मनोजदादांचा लढा हा लोकशाही मार्गातला आहे। कोर्टाने जे नियम घालून दिलेत आपल्याला, कोर्टाने जे आदेश दिलेत ते पाळून आणि जे नियम आहेत, पोलिसांचे जे नियम आहेत ते पाळून आपल्याला आंदोलन करायचं हे सांगायला आम्ही आलो। माईकवरून स्वतः आम्ही इथं हे संदेश दिला। त्यामुळे वातावरण आता शांत झालं, कुणीही तिकडे पटरीकडे जाणार नाहीत, रस्ता अडवणार नाहीत। आणि ज्याला कुणाला आंदोलन करायचं त्यांनी आझाद मैदानात यावं, इकडे बाहेर आंदोलन करू नये, हा दादांचा आदेश आहे। आणि जे चुकीचं वागल त्याला 1, 2, 3 संधी दिल्या जातील।
त्यानंतर जाणून बुजून जर कुणी असं आंदोलन चिघळायचा प्रयत्न केला, गालबोट लावायचा, तर ते लोक आमचे नाहीत असं सुद्धा मनोजदादांनी सांगितलं. म्हणून माझ्या आंदोलकांना विनंती आहे, शांततेत आंदोलन करा, ज्याला आंदोलन करते आझाद मैदानात करा, रस्त्यावर कुणी उतरू नये, कायदा हातात घेऊ नये, हे मनोजदादाचा आदेश आहे. सगळ्या मुंबईकरांना, मीडियातल्या, पोलिसातल्या बांधवांना असेल, रेल्वेतल्या बांधवांना कोणालाही त्रास देऊ नका. आणि मीडियाच्या बाबतीत विशेष करून काही त्यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य किंवा त्यांना धक्काबुक्की होते किंवा त्यांना त्रास होतोय असंही कृत्य कोणाकडून होऊ नये, ही सुद्धा विनंती मी आपल्यामार्फत करतोय. केतकवळीतून आले, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. आमचे आदरणीय जरांगे साहेब उपोषणाला बसलेले आहेत, तरी त्यांना आणि सर्व मराठा आंदोलकांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गैरसोय नसावी म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व प्रकारचं अन्न थेट गावावरून घेऊन आलेलं आहे. जरी कोणी आमच्या बांधवांना त्रास देण्याचा प्रयत्न केला असेल तरी आम्ही सर्व मराठी बांधव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा, छत्रपती संभाजी महाराज की, हारेंगे जीतेंगे हम सब करेंगे.